नमस्कार, जय हिंद. मी शुभांगी सुक्रे. आज पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आपल्याच टिक्कर मराठीवर. तर आजचा सुद्धा आपला महत्त्वपूर्ण व्हिडिओ असणार आहे, की पोलीस भरतीच्या कुठल्या-कुठल्या जिल्ह्यांचं ग्राउंड कोणत्या-कोणत्या तारखेला होणार आहे. तर सर्वप्रथम आपण बघूयात. ऑलमोस्ट 90 ते 92% जिल्हे आतापर्यंत जाहीर झालेले आहेत, की ज्यांचं ग्राउंड हे 11 फेब्रुवारीला आहे. आणि उर्वरित जिल्ह्यांचं ग्राउंड नक्की कधी होणार आहे, तर हे सुद्धा अपडेट याच व्हिडिओमध्ये आहे. त्यामुळे शेवटपर्यंत बघायचा हा व्हिडिओ. ठीक आहे. सर्वप्रथम आपण बघूयात की 11 फेब्रुवारीला कुठल्या-कुठल्या जिल्ह्यांचं ग्राउंड चालू होणार आहे. तर बघा, अमरावती ग्रामीण, यवतमाळ, नागपूर शहर, नागपूर कारागृह, नागपूर ग्रामीण, चंद्रपूर, मुंबई 11 फेब्रुवारीला चालू होईल अशी शक्यता आहे. फायनल अपडेट जेव्हा हॉल तिकीट वगैरे येईल तेव्हा आपल्याला समजेल. त्यानंतर मीरा भाईंदर, नवी मुंबई, छत्रपती संभाजीनगर शिपाईचं ग्राउंड 11 फेब्रुवारीला. त्यानंतर पालघर, नांदेड आणि आज आलेलं अपडेट बीड. त्यानंतर आहे ठाणे शहर, ठाणे ग्रामीण नाशिक ग्रामीण, गडचिरोली, धुळे, सोलापूर, वाशिम, जालना, नागपूर ग्रामीण, पुणे शहर, रायगड आणि बुलढाणा या जिल्ह्यांचं ग्राउंड 11 फेब्रुवारीला चालू होणार आहे. इतर जे जिल्हे आहेत डिक्लेअर झालेले आहेत त्यांचं ग्राउंड बघूयात कधी आहे. तर सर्वप्रथम नाशिक कारागृह, मुलांचं ग्राउंड 4 मार्च पासून चालू होत आहे आणि मुलींचं ग्राउंड हे 24 मार्च पासून चालू होत आहे. सिंधुदुर्ग 12 फेब्रुवारीला चालू होणारे ग्राउंड. ठाणे ग्रामीण अपडेटवर 19 फेब्रुवारी दिली पण सगळीकडे 21 फेब्रुवारी म्हणत आहेत. ठीक आहे. पुणे लोहमार्ग 16 फेब्रुवारी पासून चालू होत आहे आणि एसआरपीएफ फक्त 2च गटांच्या बाबतीत माहिती आलेली आहे की गट क्रमांक 2 पुण्याचं ग्राउंड हे 10 फेब्रुवारी पासून चालू होणार आहे आणि गट क्रमांक 15 गोंदियाचं ग्राउंड हे 16 फेब्रुवारी पासून चालू होणार आहे. तर जशा अपडेट येतील तशा तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. तुम्ही कुठल्या जिल्ह्यात फॉर्म भरला किंवा कुठल्या जिल्ह्याची अपडेट हवी असेल ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद.